गुरुवर्य ज्यांच्याकडून आम्ही नेहमीच नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो। खालापूर तालुक्यातील एक जबरदस्त आवाज खोपोली गावचे सुपुत्र आणि ज्यांच्या माध्यमातून श्री गणेश स्पोर्ट्स हे दुकान आपण पाहतो खोपोलीमध्ये, आमचे गुरुवर्य तुषारजी धुमाळ सर पुढील धावतं समालोचन ऐकवतील। नवनीत शेठ देशमुख यांचा आपण यथोचित मानाने सन्मान करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून यूट्यूब कव्हरेज करायचंय। शिवा दळवे आपण सुद्धा थांबायचंय। आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होणार आहे। आणि आमचे ताडगाव गावचे मित्र आणि खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे डोंगरपट्टीतील ताडगाव गावचे सुपुत्र महेश देशमुख यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद। तसेच सुधागड तालुक्यातील एक अतिशय उत्कृष्ट असा कर्णधार आणि एक हार्ड हिटर फलंदाज आपण शिवा दळवी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करतोय। तसेच प्रीतम जाधव एक जबरदस्त स्फोटक फलंदाज, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज शिवा दळवी आणि प्रीतम जाधव यांच्या माध्यमातून मिळालेत। मी प्रीतम जाधव यांना सुद्धा विनंती करते आपण सुद्धा यायचंय, आपलं सुद्धा स्वागत आहे। धन्यवाद अनित सर। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। तुषार कोळी आपण या व्यासपीठाकडे भाजप चषक 2026च्या माध्यमातून विनर वर्सेस विनर असा चालू असलेला सामना उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय अर्थातच प्रणयनं, आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय। शिवप्रतिष्ठान परळी संघाच्या विरोधात सोमजाई करचुंडे संघाला आपण बघतोय। करचुंडे संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा आणि त्याच्यावरती आता त्यांना इथून चांगला खेळ करून दाखवावा लागेल। पहिला चेंडू निर्धाव वाईट फेकल्यानंतर त्यानंतर निर्धाव फेकलाय आणि आता 2 धावांसाठी चेंडू फेकलाय, पण इथे मात्र आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय। प्रणयने यावेळेस जबरदस्त चाबूक शॉट मारताना मिळवलाय चौकार। प्रीतम जाधव साहेबांचं स्वागत या मंचावरती झाले, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं मी स्वागत करतो। अर्थातच या आधी आपण आवाज ऐकला अनिल कोळी सरांचा, जबरदस्त असं या विभागातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्याच ताकदीचं खेळाडू देखील म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांच्या आवाजानं या परिसरातील खेळाडूंना आता प्रेमात पाडलंय। पण इथे प्रेमात पाडणारी फटकेबाजी होणं गरजेचं आहे। नॉन स्ट्राईक एंडवरती महेशला आपण बघतोय, स्ट्राईक एंडवरती प्रणय, ज्यानं 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलंय, तर सांघिक कोट्यामध्ये टोटल धावा लागल्यात त्या 7। माझ्या समेत बाळाराम गायकवाड, त्याचबरोबर सोन्या शेठ आंग्रे, आणि इथे एसट्या उद्ध्वस्त झाल्यात। अर्थातच प्रणयला आता करावा लागेल प्रतिचा प्रवास आणि अर्थातच एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोष
थँक्यू डीजे. अर्थातच आमचे नवनीत देशमुख देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. शिवप्रतिष्ठान परळी संघाला पहिला झटका दिला गेला प्रणयच्या माध्यमातून. आता नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आला रोहन. लांबच लांबचे षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू गोलंदाज वैभव. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं काटा बदलला, वेग पागला मिळाला आणि त्रिफळा चित केले. ज्या फलंदाजांना वरती या सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा होत्या, असं वाटलं होतं गेल्या गेल्या आकाशाला गवसणी तो घालेल, पण त्याला आता तंबूच्या रस्त्याला धाडलंय डीजे. दुसरा गडी बाद शिव प्रतिष्ठान परळी संघाचा. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात गोलंदाज वैभवनं. वैभवशाली कामगिरी तो मैदानामध्ये करतोय. या षटकातील कदाचित अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यानं धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या 7. चांगली 7 इन्स्ट्रक्षक त्याला देतात. निर्णय जो घेतलाय टीम सोमजाई 11 करचुंडे संघानं तो आतापर्यंत पथ्यावरती आहे. आज आपण देसाईपाडा संघाचे जे खेळाडू त्यांच्या चेहऱ्यावरती बाळाराम गायकवाड वेगळा ग्लो पाहतोय, कारण की त्यांच्या संघाने काल टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. पण आजच्या दिवसाचा मानकरी कोण असेल, आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये जाणारा कोणता संघ असेल, त्याच्यावरती चालू असलेला चुरशीदार मेजवानी देणारा सामना. एक लेजंड खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती. मंगेश चव्हाण चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि इथे निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिलं षटक समाप्त झालं. 2 गड्यांच्या मोबदल्यात शिव प्रतिष्ठान परळी संघाच्या धावा लागल्या धावपलकावरती 7. अजूनही 3 षटकांचं अंतर कापायचं आहे आणि या 3 षटकामध्ये आता जबाबदारी घ्यावी लागेल ती फलंदाज महेश या डाव्याच्या बॅटरला, आणि त्याला साथ द्यावी लागेल ती खऱ्या अर्थानं मंगेश चव्हाण या लेजंड खेळाडूला. अर्थातच नेक्स्ट ओव्हर मध्ये कोणत्या गोलाचा वापर करचुंडे संघ करेल याच्या आधी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. अंगारे. चांगला चेंडू स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. महेश पांगारेचा हा तडका अर्थातच शिवप्रतिष्ठान परळी संघाला आधार देणारा बिग बिग षटकार.
थँक्यू डीजे. या षटकाराच्या जोरावरती टोटल 14 धावा लागल्या गेल्या, पण काय मारलाय. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. अतिशय सुंदर. बाळाराम गायकवाड यांच्या भाषेत सांगायचं तर कडक षटकार. डीजे कार्यक्रम करेल आणि कार्यक्रम कसा करायचा असतो त्याचं नियोजन सातत्यानं बापू काका देसाई यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते सामाजिक असो, क्रीडा असो किंवा मग राजकीय. अर्थात ज्या क्षेत्रामध्ये आवर्जून उल्लेख केला जातो असे आदरणीय आमचे बापू काका देसाई यांचं देखील या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. पुन्हा एकदा महेश लोअर फुलटॉस हलक्या हाताने आता खेळलाय. इथे मात्र महेशनं ओळखलं चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी सिंगल देखील महत्वाची. आणि या एका धाव्याच्या मदतीने आता टोटल 22 धावांची नोंद. 2 बाद 22, 1.3 चेंडूचा खेळ झाला आणि 22 धावांची नोंद झाली आहे. स्ट्राईक एंडवरती एक जबरदस्त खेळाडू. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू कसा मारावा याचं उत्तम उदाहरण कदाचित येणाऱ्या चेंडूवरती आता आपल्याला पाहायला मिळू शकतं, कारण स्ट्राईक एंडवरती मंगेश चव्हाण आहे. आसमानी सफर करताना जर प्रत्येकाला आपण पाहिलंय, पण गॅप मध्ये जो कार्पेटची सायनं फटके खेळतो मी तर म्हणजे तो खरा खेळाडू. पण इथे मंगेश चव्हाण देखील आसमान दाखवलाय आणि अगदी सीमारेषेच्या जवळ. कदाचित पंचांचा इशारा येणं अजूनही अपेक्षित आहे. OUT आउट. मंगेश चव्हाण अति घाई संकटात नाही. असं वाटतं की कार्पेटच्या सायनं फटका येईल, पिटे इथे पाहतोय आपण मोह आवरला नाही आणि त्या मोहाच्या जाळ्यात मात्र अडकलाय हा मोठा फलंदाज. ठोक डीजे. महेश वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय 3 चेंडूचा सामोरे जाताना. पण नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये गेलाय कुणाल कारेकर. आणि खेळ एक विस्फोटक आणि जबरदस्त फलंदाज 40+ हा खेळाडू आता आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. अर्थातच 5व्या क्रमांकावरती कुणाल कारेकर आता करून दाखवावं लागेल शिव प्रतिष्ठान परळी संघासाठी. जयदत्त शेलार यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. पहिल्या दिवशी ते इथे आले, स्कोर कार्ड वरती बसले, पण त्यानंतर काही आम्हाला दिसले नाही. आल्या आल्या मोठ्या पटक्याची निवड इथे हवेमध्ये केली आणि अशा वेळी एका मोठ्या फलंदाजाला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं या चेंडूवरती. अशा घटना क्रिकेटमध्ये घडत असतात आणि जयदत्त शेलार यांनी जवळनं पाहिल्यात. कदाचित ही घटना आता या मॅचची घटना बदलू शकते. या 2 धावांच्या मदतीने टोटल 24 धावांची नोंद. 2 डझन धावा कंप्लीट. प्रत्येक मॅचला 1 डझन केळी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कोल्ड्रिंकची बॉटल देऊन खेळाडूंचं कौतुक या मंचावरती करताना मी या सगळ्या आयोजकांना पाहिलंय. जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित आपण बघतोय भाजपा चषक 2026 तिसरा दिवस. आणि मॅच मात्र तिसऱ्या क्रमांकाची आहे जी विनर वर्सेस विनर आहे. स्लॉट मध्ये घेतलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायला फटका. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस तो चूक करणार नाही. इथून मात्र मिळाली सिंगल. या डावाला आता आधार द्यायचा आहे आणि हा आधार इथून महेश पांगारे चांगल्या पद्धतीने घडवतोय, पण त्याला साथ द्यावी लागेल ती मात्र फलंदाज कुणाल कारेकरला. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 12.5च्या सरासरीनं 3 गडी बाद. अर्थातच शिवप्रतिष्ठान परळी संघाच्या 25. डीजे
आखू टप्प्याचा चेंडू फिरून मारला, यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय, आउट ऑफ द पार्क. आज कदाचित महेशनं काहीतरी गोड खाल्लेला असावं आणि ते गोड स्वीट साऊंड अर्थातच आपण बघतोय मिथुन लांगे यांच्या चेहऱ्यावरती आकार देणारा हा चौकार. डीजे न 29 धावांचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, टांगा पलटी, घोडे फरार. या चेंडूवरती सागर कदम सांगतायत क्षेत्ररक्षकाचे कदम खराब पडले आणि इथे आलाय चौकार. लागोपाठचा दुसरा. डीजे थँक्यू डीजे. या मॅच मध्ये करचुंडे संघाचा जो क्षेत्ररक्षक आहेत ना ते गोलंदाजाला साथ देत नाहीयेत. थोडीशी खराब कामगिरी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली, पण त्याला आता सावरावं लागेल. पुन्हा आडव्या बॅटनं यावेळेस धीम्या गतीनं टाकलेल्या चेंडूला पिक केलंय आणि पॉवरफुल पंच देताना इथे भाजपा ट्रॉफीचा हा दमदार षटकार. ठोक. आजच्या दिवसातील कदाचित 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा मानस स्वतःचा वैयक्तिक असावा आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ सातत्य निर्माण करण्याचा आधार तो देतोय मोठ्या मोठ्या फटक्यांनी. हलक्या हाताने यावेळेस पॉइंटच्या दिशेनं या चेंडूला रीस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र सिंगल आली. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल आता 40 धावांची नोंद. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. बऱ्याच दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केलेली आहे. आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेबांच्या वतीनं देखील या स्पर्धेला भरघोस अशी मदत आपल्याला पाहायला मिळते. सतीश दादा देसाई साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला सुंदर असा आधार लाभलेला आहे. त्याचबरोबर विठ्ठल अण्णा सिनकर साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केलेली आहे. बरेचसे मान्यवर त्यांची नावं तुमच्यापर्यंत येतील, पण इथे मात्र पुन्हा एकदा खेळामध्ये आपण फोकस करतोय. जोरदार पद्धतीनं कार्पेट सायनं खेळलेला फटका आणि इथे मात्र मिळतीये सिंगल. सिंगलच्या माध्यमातून कुणालनं एक धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा महेशकडे स्ट्राईक आपण पाहतोय. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ. इथे मात्र महेश पुन्हा आपली दादागिरी कायम ठेवणार का? बघा खेळाडू मित्रांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये बसलाय, त्यामुळे जी मैदानाच्या जवळ जी पट्टी लावली गेली आहे, शिवशक्ती टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना प्लीज आपल्याला सहकार्य करायचंय. तुम्ही मैदानाच्या आत सीमारेषेच्या जवळ बसलाय. जो ऑरेंज कलरचा भगव्या कलरचा जो पट्टा लावला गेला त्याच्या बाहेर नाही यायचा आनंद आहे का प्लीज. एखादा खेळाडू जर धावत पळत तुमच्या पर्यंत पोहोचला तर दुखापत तुम्हाला जास्त होईल. इथून आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. या षटकामध्ये 16 धावा खर्च करताना गोलंदाज प्रणवनं मात्र प्रयत्न चांगले केले, पण त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 बाद 41. बघा समोर जो स्टॉल लागलाय त्याच्या बाजूला भाऊंचा जो बॅनर आहे तिथे देखील प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण कृपया तिथनं उठा. धन्यवाद सर. आम्हाला माहिती आहे या मैदानावरती थोडासा सावलीचा अभाव कमी आहे, पण येणाऱ्या पीपीएल मध्ये जिथे बसाल तिथे जागा तुम्हाला मिळेल. एवढी सुंदर सोय पीपीएलच्या माध्यमातून होणार आहे. निश्चितच खेळाडूंसाठी बसण्याची उत्तम सोय तर करण्यात येणार आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील उत्तम दर्जाची सोय बसून आनंद घेण्यासाठी असेल आणि कदाचित पोटभर जेवण देखील या पीपीएलच्या माध्यमातून येणाऱ्या पीपीएलच्या माध्यमातून
प्रेक्षकांसाठी असावं अशा सूचना माझ्यापर्यंत पोहोचतात. पण काय घडतंय काय बिघडतंय ते येणाऱ्या PPL मध्ये आपल्याला समजेल. पण या मॅच मध्ये सध्याची परिस्थिती आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. ती टीम शिवप्रतिष्ठान परळी संघाची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज कुणाल कारेकर आणि तोडफोड मारधाडवाल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज साई. आत्ताच पालखी शिर्डीला गेलेली आहे. अर्थातच पदयात्रा सुरू झालेली आहे. पण इथे साईचा चेंडू कुणालनं पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये या फटक्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पण बॅटची कडा घेऊन पुन्हा पॉइंटच्या दिशेनं चेंडूनं वळण घेतलं. एक सिंगल या चेंडूवरती आली. येणाऱ्या 5 चेंडूवरती आता नजरा सगळ्यांच्या आहेत त्या मात्र महेशवरती. वैयक्तिक 28 धावांचा खेळ त्यानं आतापर्यंत केलाय 8 चेंडूमध्ये. अजूनही त्याच्याकडे या षटकातील 5 चेंडू आहेत. इथे तो मोठ्या फटक्यांना धावफलकाला आकार देतोय की गोलंदाज मारेल बाजी. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वेड लावणारा, प्रत्येकाच्या मनात घर करणारा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अर्थातच आनंद निर्माण करणारा. आणि तोच खेळ आपण बघतोय. याची देही याची डोळा, अतिशय सुंदर आनंद देणारा हा सोहळा. आणि इथे या आनंदाच्या गगनामध्ये आता शिवप्रतिष्ठान संघ मावत नाहीये. कारण की पुन्हा एकदा आक्रमण केलंय ते मात्र महेश या बॅटरनं. ठोक डीजे. थँक्यू डीजे. तुमच्या भाषेत या गाण्याचं वर्णन तर अतिशय सुंदर होतं. पण आता खेळाच्या भाषेत म्हणायला गेलं तर गोलंदाज म्हणत असेल 2 घूट पानी अब मुझे पिला दो क्योंकि ये बैटर मुझे बहुत मार रहा है. पण फलंदाज जर पाणी पाजायचं असेल तर गोलंदाजाला अचूक टप्प्यावरती चेंडू आता टाकावा लागेल. उलटॉस एक सेट फलंदाजाला आपण असे चेंडू टाकतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होईल का? अशा वेळी दुसरी धाव घेताना कुणाल कारेकरला मात्र त्याचं कार्य इथेच संपवावं लागतंय. अर्थातच तो होते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. डीजे. थँक्यू डीजे. टोटल 49 4 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ झालाय. इथून देखील 60 धावांचा पटला गाठला जाऊ शकतो. पण महेश पांगारे मोठ्या फटक्यांचा आधार द्यावा लागेल ते शिवप्रतिष्ठान परळी संघाला. पण तसं काही आता मैदानामध्ये घडेल का? आणि गोलंदाजी मार्गवरती आता टप्पा गवसलाय तो मात्र गोलंदाज साईला. आडव्या बॅटनं पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस फलंदाज बाद होऊन परतीचा प्रवास करतोय. आणि पंचांनी बोट उंचावण्या आधीच त्यांनी सांगितलं जरी चेंडू सीमारेच्या पलीकडे गेला असेल तर हिट विकेटचा शिकार तो झालाय. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना विनंती या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. प्रामाणिकपणा त्यानं या खेळामध्ये दाखवलाय. ठोक डीजे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माइल आणली. पण त्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आणणारा क्षण देखील मैदानामध्ये आपण क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या सहाय्याने पाहिला. नेक्स्ट बॅटर राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. राहुलला आल्या आल्या फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये या चेंडूला गॅदर केलं गेलं. इथून मिळाली सिंगल.
हा या सामन्यामधला निर्णायक चेंडू आता पाहायला मिळेल कदाचित, कारण हा शेवटचा चेंडू असेल. टोटल धावा लागल्यात त्या 50 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मी म्हटलं होतं महेश पांगरेमध्ये ती क्षमता आहे, तो 60 धावांपर्यंत हे अंतर सहज कापेल, पण त्याचा बाद होणं थोडस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह करणारं ठरलं. आणि ते काय चेंडू फेकला. महेश बाद झाल्यानंतर गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यानंतर केलेलं चांगलं कमबॅक आपण पाहिलं. इथे आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 51 धावांची असेल गरज. ते टीम सोमजाई करचुंडे संघाला आणि विरोधात गोलंदाजी पाहायला मिळेल शिवप्रतिष्ठान परळी संघाची. नेक्स्ट मॅच शिवशक्ती परळी संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात ढोकशेत संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो आपल्याला टॉस साठी यायचंय. टीम ढोकशेत संघाचा संघनायक आणि शिवशक्ती परळी संघाच्या संघनायकाला टॉस साठी मी आमंत्रित करतो. तिला आपल्याला यायचंय अर्थातच नाणेफेकीचं कौल करण्यासाठी. 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. वेगळी रणनीती आता मैदानामध्ये जाऊन आखावी लागेल. लेजंड खेळाडूंचा बराचसा भरणा आहे टीम शिवप्रतिष्ठान परळी संघाकडे. त्यांचा अनुभव आता पणाला लावताना या स्पर्धेमध्ये हा खेळ जिंकावा लागणार, जमावा लागेल. अर्थातच अपोजिट संघाला बॅट आणि चेंडूचा मेळ, त्यातच होईल आनंदाचा खेळ. कारण इथे आता सोमजाई करचुंडे संघाला गरज आहे 24 चेंडू मध्ये 51 धावांची. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती आहे आपल्याला लगेच टॉस साठी यायचंय. इथे जर पहिला चेंडू लिगली टाकला गेला तर मग आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. ही स्पर्धा अतिशय सुंदर आहे. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा नियमानं आपण खेळ पूर्ण करतोय, त्यामुळे आपण नियमांचं उल्लंघन करू नका ही आपल्याला आयोजकांकडनं विनंती आहे. तत्पूर्वी देऊया संधी पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू डीजे. ढोकशेत संघाचा संघनायक कदाचित आलाय, त्याचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मी शिवशक्ती परळी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपल्याला टॉस साठी आता यायचंय. ढोकशेत संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय. सोऱ्या शेठ, आपण काल जे जेवण जेवलो अजित देसाई यांच्या घरी, अर्थातच एकदम स्वादिष्ट जेवण होतं. मी अजूनही ती चव विसरली नाहीये. काकू आणि काकांचं मी खरंच मनापासून आभारी आहे. एवढं सुंदर जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आणि या आयोजकांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सातत्यानं त्यांचं प्रेम माझ्यावरती राहिलं. पण इथे प्रेमळ माणसं येत आहेत. गणेश दादा सप्पाळ यांचं आपण स्वागत करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. ढोकशेत संघाच्या विरोधात शिवशक्ती परळी. खेळू शेठ जाधव यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. खेळू दादा जाधव यांना आमंत्रण आहे, आपण यायचंय, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय, सप्पाळ साहेबांच्या शुभ हस्ते. ज्यांना प्रेमाने सगळे गॅरी म्हणतात, ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय, ज्यांचा टॉस खऱ्या अर्थानं उसळी घेतोय भारी, असे आमचे सप्पाळ साहेब. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत इथून केलं जाईल. ढोकशेत संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय लगेच अद्याप आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षणाचा त्यांचा निर्णय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सुनील आणि प्रणव. स्ट्राइक एंडवरती सुनील आहे, नॉन स्ट्राइक एंडवरती प्रणव आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल बार्डेकर. सप्पाळ साहेबांचं स्वागत आपण या मंचावरती करतोय. त्यांना पंकज देसाई साहेब प्रेमानं गॅरी म्हणतात आणि त्यांचं स्वागत या मंचावरती करतोय. एक क्षण आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून युट्यूब वरती बघतोय. कॅमेरामॅन फोकस करो. मनोज देशमुख यांना विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधा. स्वागत मात्र झालंय या व्यासपीठावरती.
खेळू जाधव साहेबांचं देखील स्वागत होते. मायेची उपदार शाल त्याचबरोबर सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत आपण इथून करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय तो साहिल बारणेकर या गोलंदाजांना पॉवर प्लेचं षटक. 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. हलक्या हातानं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सजवण्याचा फटका. रोहन चेंडूवरती धावतोय, प्रयत्न करतोय, पण इथे निर्णायक क्षणी चेंडूला अडवलंय जरूर, पण 2 धावांनी आता धावपलकाला आकार येईल. धावपलकाला 2 धावा या नोंद करताना आपण गुणलेखाला पाहतोय. धावांचा श्री गणेश झालाय अर्थातच या खेळामध्ये. 24 मध्ये 51 ची गरज होती, आता 22 चेंडू आणि 49 धावांची गरज. फलंदाजानं मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता सुनील. आता तो स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्यावरती सर्वस्वी जबाबदारी सोमजाई क्रिकेट क्लब करचुंडे संघाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. साहिल बारणेकरचा हा वेगाचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र सहज हातामध्ये विसावतोय. राहुल चव्हाण याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे मात्र पहिला बळी मिळवलाय. अर्थातच एक मोठा फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. बाद होणारा फलंदाज सुनील, ज्याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा होत्या, ज्याच्यावरती सोमजाई करचुंडे संघाच्या अपेक्षा होत्या, तो हताश निराश होऊन मैदानाच्या बाहेर. डीजे नेक्स्ट बॅटर साई आता मैदानामध्ये आलाय. साईनं आल्या आल्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मिथुन लांगी तुम्ही जर रोहनला ठोकलात तर मग पीपीएल चे वांदे होऊ शकतात. पण इथे तुम्ही बार बार मी तर म्हणेल वाचलात आणि फलंदाज मात्र फसलाय, कारण दुसरा फलंदाज बाद. ढोकशेत संघाच्या संगणकाला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क करा. मंगेश दादा तळकर साहेबांचा पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. पारितोषिकांचा बेताज बादशाह म्हणून या परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे. काल थोडेसे निराश होते, पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2. वैभव नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 16. चला पंच सामन्याला आपण सुरुवात करा. प्रीतम पाटील सर आणि त्यांची सगळी टीम या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पंचांची भूमिका पार पाडते. बाउन्स फॅक्टर या चेंडूवरती आपण पाहिला आणि इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि त्याच्यावरती आता वॉर्निंग दी जाईल ती गोलंदाजाला. 1 या अवंतरच्या माध्यमातून टोटल 3 धावांची नोंद. 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये केली जाते ती शिवप्रतिष्ठान परळी संघाच्या माध्यमातून. डॉट चेंडूचा इशारा मात्र इथून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र त्रिफळाची नजर हाटी दुर्घटना घटी. फलंदाजाची केली गोलंदाजानं दांडी गुल आणि अर्थातच आता संधी असेल डीजेला, कारण की गाणं वाजवेल तो ब्युटीफुल.
डीजे धन्यवाद. मी मोरेश्वर दादा तेलंगे साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत या मंचावरती करण्यात येत आहे. प्रेक्षकांना विनंती आहे वॉन्डरलँडच्या बाहेरनं आपण या मॅचचा आनंद घ्या प्लीज. जबरदस्त हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथून आपण पाहतोय या चेंडूवरती मिळते एक सिंगल. प्रेक्षक म्हणजे या क्रीडा रसिक आहेत, मायबाप आहेत, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून हा खेळ पूर्ण होतोय. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये पाय ठेवून बसलेत ना त्यांना मी सातत्यानं विनंती करतोय पण थोडंसं मागे बसा. खेळाडू जर धावत पळत आला तर तुम्हाला दुखापत होईल. या स्पर्धेमध्ये सगळ्या उत्तम दर्जाच्या सोयी आहेत पण एक ॲम्ब्युलन्स फक्त कमी आहे आणि जर तुम्हाला दुखापत झाली तर ती मात्र मागवावी लागेल. आमचे परम मित्र अर्थातच साई भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे या परिसरामध्ये रोशनजी वालगुडे सरांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. पण इथे मंगेश चव्हाण एक जबरदस्त लेजंड खेळाडू चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं हा चेंडू पाकना मिळाला आणि इथून मात्र ओमनं या चेंडूला जबरदस्त अडवलं आणि थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. एक या धावेनं टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. म्हणजे पहिल्या षटकामध्ये साहिलला जबरदस्त कमबॅक करून दाखवला. त्याच पावलावर पाऊल ठेवून मंगेश चव्हाण देखील चांगली कामगिरी करताना शांत संयमी असं क्रीडा रसिक आपल्याला स्पर्धेला लाभलंय. खुला टप्पा सटीक यॉर्करचा प्रयत्न इथून झालाय. टप्पा पडल्यानंतर बाउन्स फॅक्टर देखील पाहायला मिळाला. सरळ चेंडू विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सागर कदम यांचे कदम मात्र अर्थातच या खेळामध्ये आता पडलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून सातत्यानं चर्चेत असलेला खेळाडू आता अगदी यष्टिरक्षकाच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न सागर कदम यांचे पदलालित्य मात्र या खेळपट्टीवरती धाव घेताना पाहायला मिळाले आणि इथून मात्र त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्यात. या एका धावेच्या माध्यमातून टोटल 6 धावांची नोंद. सोनू शेठ आंग्रे मॅचचा आनंद घेत आहेत. अजित देसाई यांच्यावरती खास त्यांचं खूप प्रेम आहे. सातत्यानं या दोघांची चर्चा या विभागामध्ये आपण ऐकतोय. पण बाळाराम गायकवाड हे त्यांचे सिनियर मित्र आहेत. सातत्यानं त्यांना चांगला कानमंत्र देताना मी त्यांना ऐकलंय. प्रेम तर त्यांचं सगळ्यांवरतीच आहे. आणि हा कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला जातोय. डीप मध्ये रोहन आहे ज्याने या चेंडूला अडवलं. सिंगल मात्र इथून पूर्ण होतीये. बाळाराम गायकवाड यांच्याकडनं आपण बघतोय मंगेश चव्हाण यांच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पण इथे चेंडू झाले ते आतापर्यंत 5 म्हणजे एका विकेटसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त हा चेंडू आणि इथे मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू कदाचित बॅटला स्पर्श होतोय. रनआउटची दाट शक्यता आणि अशा वेळी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. मंगेश चव्हाण यांचे परम मित्र बाळाराम गायकवाड ज्यांना प्रेमानं धणी देखील म्हणतात, धनाधीश आहेत ते. आता उद्योग जगतामध्ये त्यांचं देखील मोठं नाव झालंय. त्यांचे पाऊल आता उद्योग जगताकडे वळालेत आणि आता खऱ्या अर्थानं या विभागातील जनतेचा एक महत्वाचा दुवा म्हणून थोड्याच दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर आहे. इथे मात्र षटक समाप्त झालं ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 51 धावांचा पाठलाव होत असताना
9. तत्पूर्वी घेऊया विश्रांती, ऐकूया डीजेला. मकीत चेंडू गेला 4 धावांसाठी. चौकार डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी आकार जरूर आलाय. टोटल धावा लागल्या त्या 13. क्या मेरा क्या तेरा मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ हा खेळ जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. यावेळेस बॅटची कडा घेतली आणि आज मी म्हटलं होतं की महेशचा दिवस असावा आणि त्या महेशने यष्टिरक्षकाची भूमिका साकारताना हा टिपलेला झेल. ठोक डीजे. थँक्यू डीजे. या विभागातील पहिला बायकर मॅन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं ते पंकज देसाई अर्थातच या स्पर्धेचे आयोजक आहेत. पण त्यांना आता आपल्या मोबाईलवरती देखील लक्ष ठेवावं लागेल. अर्थातच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सातत्यानं त्यांच्या मित्र परिवाराचा त्यांना फोन येत असतो. पण या स्पर्धेमध्ये त्यांनी एवढं स्वतःला झोकून दिले ना की थोडंसं त्यांचं मोबाईलवरती दुर्लक्ष झालं होतं. पण आता त्यांनी फोकस केलंय. पण आता इथून फोकस करावा लागेल नेक्स्ट बॅटरला कौशल. कौशल्य मात्र कौशल्य दाखवण्याआधीच गोलंदाजानं उत्तम दर्जाचा चेंडू टाकला आणि तो देखील निर्धाव. यानंतर बिग फाईट, बिग मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे मनोज देशमुख तर त्याच्या विरोधात शिवा दळवी. मनोज देशमुख एक चाणक्य असा खेळाडू आहे. मोक्याच्या क्षणी मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपल्या मास्टर माइंड कार्यामुळे विचार करण्यास भाग पाडत असतो. टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावांची नोंद. चेंडू उंच खेळलाय आणि आता त्यानं पल्ला गाठलाय सीमारेच्या पल्लीकडे लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. A1 क्वालिटीचा 1-1-1 पण नंबर आलाय 6. षटकार डीजे. थँक्यू डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 20. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? मिथुन लांगी स्वतः चेंडू हातामध्ये घेतील की महेश पांगारेच्या हातामध्ये चेंडू देतील की राहुलला संधी दिली जाईल की सागर कदम यांचे पाऊल आता खेळपट्टीकडे वळतील? बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत या टीम मध्ये. त्यामुळे आता बाळाराम गायकवाड सर इथे आपण बघतोय त्यांना प्रश्न पडलाय. कदाचित मला असं वाटतंय इथे मात्र संधी ते राहुलला देत आहेत.
6 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. प्रणयनं कदाचित हे षटक हाताळायला हवं होतं असं प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्याची मॅच पाहण्यासाठी त्याचे पाठीराखे भरपूर इथे पाहायला मिळत आहेत. आज त्याला फेमस होण्याची संधी होती. जसा त्याचा शोरमा फेमस होता या विभागामध्ये त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी देखील फेमस झाली असती, पण त्याला निर्णय घेतला तो राहुलला चेंडू देण्याचा. राहुल उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा गोलंदाज. सहा चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. अकोट टप्प्याचा चेंडू होता. फिरून मारण्यासाठी प्रयत्न देखील केला आणि हा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच अतिथींसाठी बसण्याची जागा केली आहे. चौकार ठोक डीजे. चेंडूवरती 4 धावा आल्यात. अजून या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावांची गरज होती. आता विजयासाठी 27 धावांची गरज असेल. हा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टिक्षकाच्या हातामध्ये या चेंडूला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि 27 धावांची गरज. माझे साथी गुणलेखक मित्र सचिन शेठ देसाई मला सांगतायत की या स्पर्धेमध्ये जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली आहे ती मी सातत्यानं अतिशय सुंदरतेनं पार पाडीन आणि तोच प्रयत्न त्यांचा राहिला आणि लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव गेलाय. डाव्या विरुद्ध डाव होतं असं वाटलं तर घणाघाती प्रहार होतील, पण इथे हा फलंदाज थोडासा गार झाला कारण वातावरण आता कूल झालंय. ते टीम शिवशक्ती प्रतिष्ठान संघासाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू. इथे मात्र आणखीन एक डॉट चेंडूचा इशारा येतोय. राहुलला पहिला चौकाराचा मार खाल्ल्यानंतर 3 चेंडू निर्धाव फेकलेत. माझ्यामध्ये क्षमता आहे, मी कमबॅक करू शकतो, मी या मॅच मध्ये खेळतोय, मी एक चांगला गोलंदाज आहे आणि मला देखील या मॅच मध्ये बरंच काही करून दाखवायचं आहे. ही संधी जी आहे ती संधी मात्र सोडायची नाहीये. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा पेरून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा वेळी आपण बघतोय इथून मात्र कदाचित बाईच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. या षटकातील आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप दाखवा प्लीज. अकोट टप्प्याचा चेंडू. राहुलनं मात्र चूक केली आणि या चुकीला माफी नाही. निर्णायक क्षणी आलाय 6 धावांसाठी षटकार आणि इथे मात्र जवळजवळ हा सामना गमावलाय. 51 धावांचा पाठलाग करताना टीम सोमजाई करचोंडे संघानं तो 20 या धावसंख्येनं. या मॅचचा हिरो नो डाऊट महेश पांगारे ठरतोय, ज्यानं जबरदस्त